आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुदुचेरीमध्ये आज नवीन सरकारचा शपथविधी। एन रंगास्वामी 5व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। भाजपचे 2 मंत्री सुद्धा शपथ घेणार। काँग्रेस नेत्या सोनिया गांधींनी दिल्लीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती। शस्त्रक्रिया करण्यासाठी सोनिया गांधींना रुग्णालयात दाखल केले। सोनिया गांधी वेदांता रुग्णालयात सध्या आहे। विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा उद्या शपथविधी। उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनात सभापती राम शिंदे सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार। महायुती सरकारमध्ये महिनाभरात महामंडळ वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती। ज्यांना मंत्रिपद मिळालं नाहीये अशा प्रबळ दावेदार असलेल्या आमदारांची महामंडळावर वर्णी लागणार। पाकिस्तानशी संवादाची दारं उघडीच ठेवावीत, जनसंपर्क हाच तोडगा। आरएसएस नेते दत्तात्रय होसबळे यांची प्रतिक्रिया। तर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारत पाकिस्तान संबंधांवर भाष्य। उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत एसआयआर नको। बीएमसी आयुक्त अश्विनी भिडे यांची पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे विनंती। उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार सुट्टीसाठी मुंबई बाहेर असल्याचं पत्र। रुपाली चाकणकरांची आजच ईडी चौकशी होण्याची शक्यता। ईडी शिवनिका ट्रस्टमधील चाकणकरांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेणार। बंधू अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला। न्यायालयीन कोठडीतनं सिन्नर पोलिसांनी खरातचा ताबा घेतला। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी खरातला आज कोर्टात हजर करणार। खरातच्या पोलीस कोठडीचीही सिन्नर पोलीस मागणी करणार। पुण्यातील नसरापूर प्रकरणामध्ये 2 अल्पवयीन मुलींनी साक्ष नोंदवली, तर 3 मुलींनी आरोपीला चिमुकलीला घेऊन जाताना पाहिलं होतं। मुलांनी गोठ्यावर दगड मारले, पण आरोपींनी त्यांना हुसकावून लावलं। मुलांनी गोठ्याच्या पत्रावर दगड मारल्याचा आरोपीनं विटा मारून त्यांना हुसकावून लावल्याची माहिती। आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 घडामोडी। ठाण्यातील शहापूरमधील कसारा परिसरात आदिवासी बांधवांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ। नदीमध्ये खड्डे खोदून पिण्याच्या पाण्यासाठी शोधाशोध। प्रस्तावित कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो 14च्या पुनरावलोकनासाठी आता 3 कंपन्या इच्छुक। तर एमएमआरडीएनं मागवलेल्या निवेदनानुसार 3 सल्लागार कंपन्या पुढे आल्यात। बदलापूर बेकायदेशीर मासे विक्रेत्यांविरोधात कारवाईचा इशारा। काही ठिकाणी मनाई असताना सुद्धा रस्त्याच्या कडेला मासे विक्री होत असल्यानं परिसरात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य। स्वच्छ बदलापूर मोहिमेला कायदेशीर विक्रेत्यांचा अडथळा। ठाण्याच्या वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये बिल्डरनं भिंत बांधून नैसर्गिक ओढ्याचा प्रवाहच बदलला। कल्याण कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली जाण्याची यामुळे भीती। नवी मुंबईच्या एनआरआय पाणथळ परिसरामध्ये मागील 5 वर्षांपासून अधिक फ्लेमिंगो दाखल। तर यंदाची फ्लेमिंगोंची संख्या 25,000हून अधिक असल्याची माहिती। मात्र यंदा कच्छमधील मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे फ्लेमिंगो उशिरानं दाखल।